बसमध्ये एका महिलेचा धक्कादायक प्रकार. कोल्हापूरहून पहाटे निघालेली एक बस जिच्यात सगळे प्रवासी हे शांत झोपलेले, पण अचानक एका महिलेच्या विचित्र हालचाल सुरू झाली. लोकांनी तिच्याकडे पाहून संशय घेतला, पण महिला आहे म्हणून सुरुवातीला सर्वांनीच दुर्लक्ष केलं. पण अचानक बसमधून धूर निघायला लागला. जेव्हा त्या महिलेला थांबून जाब विचारला तेव्हा ते गुपित उघड झालं. ते पूर्ण महाराष्ट्र हादरून गेलं. महाराष्ट्राला एक मोठा धक्का बसला. आता लोक बसमध्ये बसायला घाबरू लागले आहेत. ज्या बसला सगळ्यात सुरक्षित मानलं जातं त्याच बसमध्ये 80 लोकांसमोर साक्षात काळ उभा होता. कोणालाच कल्पना नव्हती की ही महिला नेमकं काय करते, पण एका व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे हा मोठा अनर्थ टळला. या घटनेवर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तुम्ही जर बसमध्ये प्रवास करत असाल आणि जर अशी महिला तुम्हाला दिसली, तर असा प्रकार बसमध्ये दिसला तर तातडीने उतरून जा, कारण की हे नवीनच प्रकार आता बसमध्ये सुरू झाला आहे. ज्यामुळे बसमधल्या 70 प्रवाशांचा समोर यम दिसला. मग नेमकं या महिलेने असं काय केलं की ज्यामुळे 70 प्रवाशांच्या समोर काळ उभा होता? संपूर्ण राज्य हाय अलर्टवर जारी करण्यात आलं आहे. का लोक बसमध्ये बसायला आता घाबरू लागले आहे? चला जाणून घेऊया धक्कादायक प्रकरणाची संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. ठिकाण होतं कोल्हापूरचं मध्यवर्ती बस स्थानक. पहाटेची वेळ होती, अजून उजाडलं नव्हतं. बस लांबून कुठेतरी आली होती. प्रवासी वाट पाहत होते. बस स्टँडवर प्रचंड गर्दी झालेली. थंडी असल्यामुळे सकाळी सकाळी थोडंसं धुक्याचं वातावरण होतं. समोर काही दिसत नव्हतं आणि अशाच एका गोव्याला जाणारी एक हायटेक लक्झरी बस प्लॅटफॉर्मवर आली. संपूर्ण वातानुकूलित बस होती. दिसायला एकदम चकचकीत. बसमध्ये स्टँडमध्ये टर्न मारला आणि फ्लॅट क्रमांकावर 1 वर येऊन जाऊन उभी राहिली. प्लॅटफॉर्मवर ही बस उभी राहिली आणि तेवढ्या जेवढे प्रवासी त्या बस स्टँडवर उभे होते सगळेच प्रवासी जवळपास त्या बसमध्ये शिरायला सुरुवात झाली. प्रचंड गर्दी झाली होती, पण बसमधून उतरणारे तितकेच होते. त्यामुळे कंडक्टरनं सगळ्यात आधी सूचना दिली की उतरणाऱ्याला उतरू द्या, मग चढणारे चढा. आणि अखेर अशा प्रकारच्या या बसमध्ये प्रवासाला सुरुवात होणार होती. पण कोणाला माहिती नव्हतं, जे लोक प्रवासी जे तिच्या बसमध्ये चढण्यासाठी गडबड करत होते त्याला माहिती नव्हतं की पुढील 15 मिनिटांमध्ये या बसमध्ये एक असा धक्कादायक प्रकार होणार आहे की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडणार होती. उतरणारे प्रवासी तर नंतर हा व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी खुश होणार होते. हा व्हिडिओ पाहून त्यांना कदाचित वाटेल की आपण वाचलो, पण जे बसमध्ये होते ते बसण्यासाठी जे गडबड करत होते त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्या आयुष्यात कदाचित हा शेवटचा दिवससुद्धा असू शकतो. सगळे प्रवासी चढायला लागले. संपूर्ण प्रवासी आत हळूहळू चढले. काही प्रवासी लाईनमध्ये चालत होते, काही प्रवासी सीटवर बसले. आता काही मिनिटातच सगळे प्रवासी सीटवर बसले, पण ड्रायव्हरच्या अगदी मागच्या सीटवर एक महिला तिने जागा धरली होती. एक अशी महिला जी बसमध्ये चढताना अगदी नॉर्मल वाटली, पण सीटवर बसल्यानंतर ती अशी काहीतरी विचित्र हालचाल करत होती. ती असं काहीतरी करणार होती ज्यामुळे संपूर्ण राज्याला एक धक्का बसणार होता. ड्रायव्हरच्या अगदी मागच्या सीटवर ही महिला एक बसली होती. वृद्ध महिला होती. तिला हटकून ती त्या ठिकाणी बसली होती, जिची हालचाल सुरुवातीपासून संशयास्पद होती. नॉर्मल पद्धतीने बसमध्ये चढलेली ही महिला प्रवाशांच्या अतिशय विचित्र नजराने त्यांना पाहत होती. ज्यावेळेस तिथे एक वयस्कर म्हातारी बसलेली होती, तर त्या बाईने जवळपास त्या म्हातारीला ढकललंच होतं. म्हणाली, आजी तुम्ही दुसऱ्या सीटवर जाऊन बसा, तुम्हाला मागच्या सीटवर बसा. त्या आजीने तिथे जागा धरली होती, पण या महिलेमागे जागा होती, पण त्या आजीने समजूतदारपणा घेतला. ती मागे बसली आणि ती महिला ड्रायव्हर सीटच्या मागे बसली आणि खरा गेम तर इथूनच सुरू झाला. ती महिला जेव्हापासून बसमध्ये होती तेव्हा वारंवार आपल्या बॅगेत हात घालत होती. आजूबाजूला अगदी विचित्र नजरेनं पाहत होती. अखेर सगळेजण बसमध्ये होते. कंडक्टरने बेल दिली आणि त्यानंतर बस सुरू झाली. काही वेळातच बस हे आग्रामधून बाहेर निघाली. शहराच्या गजबजीतून दूर बस त्या ठिकाणी चालली होती. पहाटेची वेळ असल्यामुळे शहरामध्ये फारशी गर्दी काय नव्हती. त्यामुळे पटकन बस कोल्हापूर शहराच्या बाहेर हायटेक हायवेवर गेली. आता यामुळे बहुतांश प्रवासी जे आहे ते पूर्वीपासून प्रवास करत आलेले होते, तर ते झोपलेच होते. पण बरेचसे प्रवासी सकाळी बसमध्ये चढले म्हणून लवकर उठून आवरून आले होते. त्यांनाही डोळ्यात झोपची पूर्ण पेंग आली होती. त्यामुळे सगळेजण आता झोपले होते. पण ती जी महिला होती ती महिला शांतपणे बसली होती. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळा भाव होते. ती मध्येच तिचा चेहरा दुःखी व्हायचा, तर मध्येच तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारची चमक असायची. एक विचित्र आवाज, एक विचित्र हालचाल त्या महिलेकडे बघून जाणवत होता. जवळपास आता प्रवास सुरू झाला होता. कोल्हापूरपासून बऱ्याच लांबपर्यंत गाडी गेली होती आणि अजूनही कसल्याच प्रकारचा संशय त्या महिलेला येत नव्हता. आणि खरा जो विषय होता तो इथून पुढे सुरू होणार होता. प्रवास आता जवळपास अर्ध्यावर आला होता आणि अचानक पहिलीच एक त्या प्रकारामधली ठिमणी समोर आली. पहिलंच या प्रकरणातलं पहिलं पान उघडकीच होतं. ते म्हणजे अचानक बसमध्ये एक उग्र आणि गुदमरणारा वास पसरू लागला.
आता प्रवासी जवळपास झोपलेले होते. त्यांना काही थोडंसं जाग आले होते, कारण आता जवळपास हा जो उजाड होत होता, बराच वेळ म्हणजे 1 ते 1.5 तास वेळ त्या ठिकाणी झालेला होता. साधारणपणे सूर्य उगवला असल्यामुळे काही प्रवासी जागे झाले होते, तर काही पेंगलेल्या अवस्थेत बसलेले होते. आता हा वास इतका प्रचंड आणि उग्र होता की झोपलेले प्रवासी खोकलत जागे झाले. सुरुवातीला काहींना वाटलं की इंजिनमध्ये बिघाड झाली असावा, पण जेव्हा एअर कंडिशनर व्हेंटिलेटरमधून पांढरा धूर येऊ लागला ना, तेव्हा सर्वांनाच पाचावर धारण बसलं. जवळपास 5 किलोमीटर हा वास बदलत होता. सुरुवातीला थोडासा वास आला, नंतर वास वाढला. वास वाढत वाढत आता सगळेजण त्या ठिकाणी जागे झाले. तर काही जणांनी जे शेजारी बसले होते त्यांना जागं केलं. काहींना पुढच्या सीटोला जे बसले होते त्यांना जागं केलं. काहींनी मागच्या सीटवाल्यांना जागं केलं. हळूहळू वासाचं रूपांतर उग्र वासामध्ये होत होतं. आणि पाहत तर काय, अगदी 10 ते 15 किलोमीटर गेल्यानंतरच एस टी बस हे व्हेंटिलेटर जे सीट होते, व्हेंटिलेशन होतं, त्यामधून वाहतूक नियंत्रित होतं. जिथे एसीचा गार हवा येत होती, त्या गार हवेमधून हळूहळू पांढरा धूर येत होता. हा धूर खूप जास्त येऊ लागला होता. आता अखेर धूर पाहून लोकांनी पाचावरच धारण बसली. बसच्या काचा सील बंद होत्या, त्यामुळे धूर जो होता तो बाहेर आत येण्याचं काही कारण नव्हतं. मग नेमकं हा धूर येतो तरी कुठून, कोण काय करत होतं की ज्यामुळे हा धूर येत होता. आता त्याचबरोबर भीतीचं प्रमाण प्रचंड वाढू लागलं होतं. आता हा धूर नेमका कुठून येतोय आणि काय या धुरामागचं सत्य आहे? कळाच्या आत लोकांमध्ये भीतीचं वातावरण हे पूर्णपणे पसरलं होतं. जी आजी त्या महिलेने पाठीमागे बसवली होती, ती प्रचंड खोकलू लागली होती की बसच्या काचा सील बंद होत्या आणि धूर बाहेर जाण्यासाठी कुठली जागा नव्हती. धूर आता साचू लागला होता. लोक ओरडू लागले, ड्रायव्हर गाडी थांबवा. पण ड्रायव्हरने गाडी थांबवली नाही, कारण ड्रायव्हरला ऐकूही जात नव्हतं आणि त्यामुळे धूर बाहेर जाण्याऐवजी आतच साचू लागला होता. लोक ओरडू लागले, गाडी थांबवा, पण स्पीड वाढत होती. आणि याच दरम्यान एक सरकारी अधिकारी त्या महिलेच्या शेजारी बसला होता. एक अधिकारी एका बस स्टँडवरून बसला होता, जो एका कुठल्या तरी सरकारी विभागाच्या कामाला होता. त्याच्या गळ्यात कुठल्या तरी आय कार्ड लटकवलेलं होतं. सगळ्यांना जणांनी आता त्या महिलेचा संशय येत होता, कारण की त्या महिलेला अचानक एक बॅग खाली घेऊन बसली होती आणि लोकांना वाटत होते की नेमकं काय कारण आहे. आता त्या महिलेचा दाट संशय होता जो लोकांचा वाढत होता. ती महिला रडत होती, तिच्या हातातली हालचाल थांबत नव्हती. तो अधिकारी उठला, तातडीने तिच्या जवळ गेला. त्याने ते पाहिलं. पाहूनच त्याचे डाबे हादरले. त्याने बघितलं, तणाव इतका वाढला होता की बसमधील तरुण मुलांनी त्या महिलेची बॅग हिसकावून घेतली. आणि ते हिसकावून घेतली त्यानंतर त्यांना वाटलं की तिच्या बॅगेत काहीतरी ज्वलनशील पदार्थ किंवा स्फोटक आहेत. लोक आरडाओरडा करत होती, ही बाई आपल्याला मारणार, तिच्यात काहीतरी आहे. भीतीचं रूपांतर प्रचंड रागात झालं. लोकांनी त्या महिलेला धावण्याला सुरुवात केली आणि धरलं. अक्षरशः लोक विचारू लागले. आता त्याचबरोबर आता पुढे जशी बस चालली होती ना, ते घाट सुरू झाला होता. जसजस बस पुढे जात होती तसंच धुराचं प्रमाणही वाढत होतं. मृत्यू समोर दिसत होता. एक घाट चालू होता. पण याच वेळी एका अधिकाऱ्याने आणि एका माजी सैनिकाने हिंमत दाखवली. त्या क्षणी त्यांना असं समजलं, या बाईची काही चूक नाही. या बाईची बॅगही चेक केली. त्या बाईच्या बॅगमध्ये काही नव्हतं. मग धूर नेमका येतोय कुठून? लोकांना आता भीती वाटायला लागली होती. पण तेवढ्यात एक माजी सैनिक त्या बसमध्ये बसलेले होते. त्यांनी ड्रायव्हरच्या कॅबिनचा दरवाजा जोरात तोडला. जसा दरवाजा उघडला तसा दूर एक मोठी लाट बाहेर आली आणि जिथे ते दिसलं त्यांना सर्वांना तळपायाची जी जमीन सरकली आणि त्याचा जो आग जे असते, राग असतो, तो एवढा वाढला की त्यांनी जोरात ओरडले. तो ड्रायव्हर आणि त्याचा जो साथीदार क्लीनर होता, दोघंही थोडी खिडकी उघडी ठेवून चक्क सिगारेट ओढत होते. काही लोकांना वाटलं की हे काही नशिले पदार्थ ओढत होते आणि त्या नशिला धुरामुळे, एसीच्या चुकीच्या सेटिंगमुळे तो सगळा विषारी धूळ प्रवाशांच्या डब्यात घुसला. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून आपली नशा पूर्ण करत होते. पण त्या महिलेचं काय? लोकांनी जेव्हा तिची बॅग जबरदस्तीने उघडली तेव्हा सगळ्याचे डोळे पाणावले. त्या बॅगेत कोणतंही काहीच नव्हतं. त्या बॅगेत होतं एक मातीचं मडकं आणि काही जुने कपडे. ती रडत होती, माझ्या आईचा मृतदेह कोल्हापुरात राहिलाय. मी तिची अस्थी घेऊन गावी चालली आहे. मला वाटलं हा धूर माझ्या आईच्या शापामुळे येतोय, म्हणून मी घाबरून देवाला प्रार्थना करत होते. मी गुन्हेगार नाही. ज्या महिलेला 70 लोक मृत्यूचं कारण समजत होते, ती बिचारी स्वतःच्या आईच्या निधनाच्या दुःखात बुडाली होती. या घटनेची माहिती मिळतात संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. पोलिसांनी त्या ड्रायव्हरवर कठोर कारवाई केली असून आता एस टी बसवाल्यांना या प्रकरणासाठी बेजबाबदार ठरवलं जात आहे.